आज आपण क्रॅसुला प्लांट विषयी बोलणार आहोत। तर चला, ओम साईराम, तुमचे माझ्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे। व्हिडिओ कुठेही न स्किप करता पूर्ण बघा व आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा। तर चला, आज आपण व्हिडिओला सुरुवात करू। माझं जे क्रॅसुला प्लांट आहे एक वास्तू प्लांट आहे। हे आपल्या घरामध्ये जर ठेवलं तर खूप शुभ असते आणि त्यानंतर हे प्लांट भरपूर असं उंच वाढला आहेत आणि त्याचे जे पानं आहेत ना, त्या पानांच्या वजनाने त्याच्या फांद्या आज वाकता आहेत, कारण की हे प्लांट जे आहेत ना त्याच्या पानांमध्ये पाण्याचं प्रमाण असतं आणि त्याच्यामुळे त्याला वजन जास्त झालं आहे। तर आज मी त्याला एक दोरीच्या साहाय्याने थोडंसं मध्यभागी काठी लावून आणि बांधणार आहेत, म्हणजे त्याला थोडंसं आकार येईल। त्यानंतर जे पावसाचं पाणी आहेत ना त्याला मी अधूनमधून देत होते आणि कंटिन्यू पाऊस चालू आहे, त्याच्यामुळे काही पानंही खराब होत आहेत, पिवळी होत आहेत। जे या झाडाला पाणी जास्त लागत नाही म्हणूनही होतं। त्यानंतर त्याचे पानं जे आहेत ना ते पण एकदम नाजूक असतात, थोडाही धक्का लागला तर ते तुटतात। तर बघा, नवीनही ग्रोथ छान होते आणि भरपूर फांद्या वाकल्या आहेत। तर या झाडाची काळजी कशी घ्यायची किंवा याला कुठले फर्टिलायझर खत द्यायचे, तर या झाडाची काळजी घेणे म्हणजे याला जास्त सूर्यप्रकाश पाहिजे, पण जास्त उष्ण पण सूर्यप्रकाश नको। त्यानंतर याला पाणी जे आहे ना ते एकदम 8-1 दिवसांनी दिले तरीही चालते, किंवा उन्हाळा वगैरे असेल, माती सुकली तरीही तुम्ही पाणी देऊ शकता। जास्त जर पाणी दिले तर त्याचे पानं जे आहेत ना ती पिवळी होतात किंवा आपले मातीची मुळं आहेत ना ते पण खराब होतात। त्याच्यामुळे पाण्याचं प्रमाण कमी ठेवायचं। त्याच्यानंतर याला माती ही ड्रेन होणारी पाहिजे, त्याच्यामुळे लगेच पाणी टाकलं की ड्रेन होऊन जाईल अशी माती वापरा, भुरभुरीत वापरा। त्यानंतर याला थोडंसं शेणखताचा 1-2 महिन्यातून जरी वापर केला तरी याची छान ग्रोथ होते। बाकी याच्यावरती कुठल्याही प्रकारचं किड्यांचा अटॅक वगैरे होत नाहीत। थोडंसं फक्त पावसाळ्यात याची काळजी घ्यायची, जेणेकरून पावसाचं जास्त पाणी याला लागणार नाही। याला बऱ्यापैकी शेडनेटच्याच एरियात ठेवा, म्हणजे याचे पानं खराब होणार नाहीत। त्यानंतर याला नॉर्मली याचे पानं जे आहेत ना ते काळी पडायला सुरुवात होते पावसाळ्यामध्ये जास्त पाणी झालं तर, त्याच्यामुळे ती काळजी घ्यायची। त्यानंतर याचे पानंही खूप नाजूक असतात, थोडाही धक्का लागला तर ते पडतात आणि याच्या पानांपासून सुद्धा आपण या झाडाला नवीन तयार करू शकतो, किंवा त्याची जी फांदी वगैरे आहेत ना, जी छोटीशी कटिंग जर तुम्ही घेतली आणि त्याला वाळूत किंवा कोकोपीटमध्ये जर लावलं तर पटकन मुळं येतात। तुम्ही साधीही माती घेतली तरीही येतात, पण वाळूत पटकन येतात आणि त्यामध्ये थोडंसं कोकोपीट वापरायचं। त्यानंतर हे प्लांट आहे ना खूप मोठं होत नाही, त्याच्यामुळे तुम्ही खूप मोठी कुंडी घ्यायची नाही, एक मीडियम 4 ते 5 इंच जरी घेतली तरी छान होते। त्यानंतर एक छोट्या डब्यांमध्ये सुद्धा याचे कटिंग्स एकदम छान ग्रोथ होतात आणि ह्या प्लांटला तुम्ही कुठेही ठेवू शकता, पण याला सूर्यप्रकाश पण पाहिजे असतो, त्याच्यामुळे त्याला तुम्ही उन्हात थोडंफार 1 दिवसाचं 2 तासाचं तरी ऊन द्या। तर चला, तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करा।